8742 छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल म्हणजे KEM आणि उत्तर दिले उपमुख्यमंत्र्यांनी की तसं काही नाही विचार, पण त्यांना अंधारात ठेवून मागून काम सुरू आहे कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटल करण्याचं. देशात जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा किंग एडवर्ड नावाच्या व्यक्तीने या रोगावर मात करण्यासाठी या हॉस्पिटलची स्थापना केली होती. तर या व्यक्तीवर एवढा कोणाचा राग आहे की हे नाव बदलायचं? हा किंग एडवर्ड काय कोणतरी जुना अतिरेकी कसाबसारखा आहे का? किंवा हे आता ते फार पूर्वी अतिरेक होता तर आपल्याला नाव बदललंच पाहिजे आता कसंही करून, असं काय आहे का? आणि कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटलचे नाव करणार तर त्याच्यामध्ये तुम्ही किंग एडवर्डचा मान कसा राखणार? त्या जुन्या नावाचं भुजबळ साहेब हे नाव कसं राखणार? त्या हॉस्पिटलच्या जवळच भुजबळ साहेब पूर्वी राहत होते, तर ते नाव तुम्ही ठेवणार कसं काय? हा काय म्हणते? हा हा ते CM साहेबांना माहिती आहे. दुसरं, आता त्याच्यावर तुम्ही काय सांगाल की महाराष्ट्र असोसिएशन रेसिडेंट डॉक्टर या संघटनेचा विरोध आहे, ते ठीक आहे, आम्हाला काही माहिती नाही, आम्ही ते सगळं ओढून टाकू, असं पण तुम्ही करणार ते. पण एवढं सगळं करण्याचा आटापिटा काय? म्हणजे हा माणूस इतका काय वाईट आहे की त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे त्याला एकदम पुसून टाका, ह्याला पुसून टाका, त्याला पुसून टाका, कशाला? कारण काय? इतर म्हणजे तिथे साधे म्हणजे तिकडे बघा निवासी डॉक्टरांचा संप प्रश्न आहे, लिफ्ट बंद आहेत, स्वच्छतागृह नाही आहेत, अपुऱ्या वसतिगृहाच्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा पायाभूत सुविधा नाही, त्या सगळ्या गोष्टीकडे प्रसाद लाड तिकडेच राहतात, त्यांचा जन्म तिकडे विचारात आला, त्यांनी तिकडे जुन्या त्यांनी तिकडेच केले. हे सगळं बरोबर आहे, मी चुकीचं बोलतोय? बरं, दुसरं, ह्याच्या अगोदर महापालिकेमध्ये आमची सत्ता होती, असं काय आहे का की बाबा 100 नावं होती इंग्रजी मधली, ती बाबा बाळासाहेबांच्या शिवसेनेची होती, बाळासाहेबांच्या काळातली, तेव्हा ते 100 मधली 90 इंग्रजी नावं बदलली, तर त्यातली 4 नावं त्यांच्या समोर द्या आणि मग हे काहीतरी करा. उगाच काहीतरी उपमुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून असं काही कृपया करू नका, कारण मग मग त्यांना ते वेगळ्या रीतीने काहीतरी मिशन हातात घ्यावं लागायला नको उदयजी. त्यामुळे त्या रीतीनेच तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या आणि त्यांना तुम्ही वेळीच सावध करा, असं माझं मत आहे. सभापती महोदय, नार्वेकर साहेबांनी KEMच्या संदर्भामध्ये जो या ठिकाणी मुद्दा मांडलाय, माझी तर त्यांना विनंती आहे की त्यांचे मुख्यमंत्री महोदयांशी देखील अतिशय जवळचे संबंध आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी देखील त्याच्यापेक्षा जवळचे संबंध आहेत. तर आपण थेट फोनवर त्यांच्याशी बोलला असता किंवा परवासारखं एक सुंदर ट्विट केलं असतं, हा प्रश्न ताबडतोब सुटला असता. परवा नाही, काल. तर ह्याच्यामध्ये नार्वेकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की त्यावेळी देणगीतनंच हे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभं राहिलं. आता कौशल्य विकास मंत्री आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी हा प्रस्ताव पाठवला होता, तो आरोग्य समितीकडे आहे, परंतु ह्याचे प्लस मायनस देखील नक्की सरकार तपासून बघणार आहे. कारण ही तसं बघायला गेलं तर KEM नावानं जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली संस्था आहे, त्याला एक वेगळा ऐतिहासिक वारसा आहे आणि सगळ्यात सभापती महोदय याच्यामध्ये भविष्यामध्ये कशा अडचणी निर्माण होणार नाहीत याची देखील आपल्याला शहानिशा करावी लागेल. कारण याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हजारो विद्यार्थ्यांना आपण याच नावानं पदव्या दिलेल्या आहेत, याच नावानं आपण प्रमाणपत्र दिलेली आहेत, याच नावानं आपण परदेशी परवाने दिलेले आहेत. तर या सगळ्या सिस्टीमवर काय परिणाम होईल का याचा अभ्यास केल्यानंतरच महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिका याच्यावर कार्यवाही करेल, हा शब्द मी नार्वेकर साहेबांना देतो. सचिन आहे महोदय, तुम्ही कारवाई करणार आहात की नाही करणार आहात हे दोन्ही विसंगतीचे प्रश्न आहे. सभापतीमध्ये काय झालेलं आहे की ज्या माननीय पालकमंत्री महोदयांनी एवढं पोटतिडकीने हा नाव दिलं, जर तेच त्यांनी ट्रम्प टावरचं नाव बदली करून दिलं असता, वर्ल्ड वनचं नाव करून दिलं असतं, तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. सभापती महोदय, म्हणजे ज्या मानसिकतेतून सभापती महोदय आले, मग तुम्ही सेंट जॉर्ज पण उद्या का बदलणार आहात का? तर सभापती महोदय, माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे सुविधा बघण्यासाठी तुम्ही काही करत नाहीये. आज 85,000 पेशंट तिकडे आहे सभापती महोदय, ICU नाही, NCIU पण नाही आहे. लहान मुलांसाठी तिकडे जे वाडिया हॉस्पिटल गेला तेव्हा तुम्ही केमला जात नाही. पेशंट बाहेर तिकडे रस्त्यावरती आपल्याला बेड लावून करावा लागतो. सभापती महोदय, माझा एवढं स्पेसिफिक म्हणणं आहे की आमच्या सर्वांच्या भावना या विषयावरती तीव्र आहे, तिकडच्या स्थानिकांचे पण आहेत. माड सारख्या संस्थेने पण याला विरोध केलेला आहे. मग त्यांचा संप झाल्यानंतर तुम्ही चूप बसणार का? म्हणून सभापती महोदय, आज माननीय मंत्री महोदयांनी जाहीर करावं
की असा जरी कोणाचा जरी प्रस्ताव आला तरी आम्ही तो प्रस्ताव मान्य करणार नाही. असं आपण करणार आहात का? महोदय, मी नार्वेकर साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना हेच सांगितलं की ज्या पद्धतीनं हे नाव बदलावं अशा पद्धतीची निवेदनं देखील आहेत आणि काही निवेदनं ही नाव बदलू नयेत म्हणून देखील आहेत. याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. याच्यामध्ये पूर्ण सगळ्या गोष्टीची शहानिशा करूनच निर्णय घ्यावा लागेल. असा कुठचाही निर्णय तातडीनं घेण्याच्या संदर्भातला निर्णय कुठच्याही दृष्टिक्षेपामध्ये सरकारचा नाही. म्हणून मी सांगितलं की त्याच्या पुढे जाऊन अजून सांगतो की ज्या पद्धतीनं सर्टिफिकेट आणि सगळी दिलेली आहेत, हे नावं बदलल्यानंतर काही गोष्टीमधनं कोर्ट मॅटर देखील होऊ शकतात. सांगतो ना, ऐका ना, ऐका. भाऊ 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 ऐका, भाऊ भाऊ माझा ऐका. ऐका. सभापती महोदय, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारची भूमिका सभापती महोदय स्पष्ट आहे. या सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय सरकार पुढे जाणार नाही. सभापती महोदय, इथं नावावरून वाद चाललेत. जे भाऊ म्हणाले तसे रुग्णांचे तिथे काय हाल होत आहेत, व्यवस्था काय आहे, ते रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर त्या ठिकाणी झोपतात. माझी या निमित्तानं मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था या ठिकाणी, ते 4-5 हॉस्पिटल तिथे जवळजवळ आहेत आणि बिचारा कोण गॅलरीत झोपतोय, रस्त्यावर झोपतोय, गार्डन मध्ये झोपतोय. आपण एखादं चांगलं रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी निवास व्यवस्था त्या परिसरामध्ये 5 मोठी हॉस्पिटल आहेत तिथे, अशा प्रकारची व्यवस्था आपण जर केलीत तर ग्रामीण भागातनं येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अशा प्रकारची त्यांची ससे ओळपट होणार नाही. आपण तशा प्रकारचा एक क्रांतिकारी निर्णय, सेवाभावी, नावापेक्षा सेवा महत्वाची आहे, अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार का? तर प्रवीण दरेकर साहेबांनी जी सूचना केलेली आहे ती अतिशय योग्य आहे आणि त्या संदर्भामध्ये सरकार कार्यवाही करेल. अनिल परब. सभापती महोदय, मंत्री महोदयांचं उत्तर सकारात्मक आहे असं मी समजतोय. मंत्री महोदयांच्या मनामध्ये ही इच्छा आहे. फक्त प्रश्न असा आहे की ज्या वेळेला मंत्री महोदय ह्या वेळेला उत्तर द्यायला येतात इकडे आणि सांगतात की याच्यावरती आता विचार करावा लागेल, तपासावा लागेल. आम्ही प्रश्न 30 दिवस अगोदर देतो आणि आमची अशी अपेक्षा असते की ज्या वेळेला 30 दिवसानंतर आमचा प्रश्न येणार, हा काही काल विचारलेला प्रश्न नाहीये आणि तो प्रश्न लॉटरी देतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती सविस्तर चर्चा करून आम्हाला अशी अपेक्षा असते की मंत्री महोदयांकडनं ठोस उत्तर येईल. 30 दिवस त्यांच्याकडे असतात ह्या सगळा गोषवारा घ्यायला, त्याच्यावरचे निर्णय घ्यायला आणि 30 दिवसानंतर देखील आता आम्हाला जर असं उत्तर मिळत असेल की याच्यावरती बघावं लागेल, तपासावं लागेल, चर्चा करावी लागेल, तर हे काय मला वाटत नाही विधिमंडळाचं कामकाज बरोबर चाललंय असं मला वाटत नाही. साधा प्रश्न मिलिंद नार्वेकरांनी विचारलेला आहे, कारण याच्या बाबतीमध्ये लोकांच्या भावना तीव्र आहेत. हे जगप्रसिद्ध आहे, हे हॉस्पिटल जगप्रसिद्ध आहे आणि जो प्रवीण दरेकरांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे की नावाच्या बाबतीमध्ये जेवढा आग्रह पालकमंत्री धरतायत त्याच्यापेक्षा जास्त आग्रह जर लोकांना सुविधा देण्यामध्ये धरल्या असत्या तर आम्ही देखील सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केला असता. परंतु नावासाठी हे सगळं चाललंय. मग यांनी जो विचारलेला प्रश्न बरोबर आहे. तिथे बाजूला ट्रम्प टावर आहे त्यांच्या पुढे, त्याची नावं त्यांना चालतात सगळी. फक्त ही जी काय ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या ऐतिहासिक वास्तूला जगप्रसिद्ध मान्यता मिळालेली आहे, अशांची नावं घेऊन त्या सगळ्या सुविधांपासून लोकांचं लक्ष दूर करायचं, या सगळ्या विषयातनं लोकांना बाजूला काढायचं, असं काही षडयंत्र आहे का? त्याच्यामुळे तुमची एकंदर भावना आम्हाला अशी दिसते की हे नाव बदललं नाही पाहिजे. तर जे सचिन भाऊनी विचारलं की जर तुमचं मत झालेलं आहे की या प्रकारच्या नावामध्ये बदल होता का म्हणे, तर आपण सांगून टाका, आपण सक्षम मंत्री आहात, एकदम सरकारचे नावाजलेले मंत्री आहात आणि आपला निर्णय कोण बदलेल अशी तरी आता महाराष्ट्राच्या राजकारणात परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला हा पूर्ण अधिकार असा मी समजतो आणि म्हणून तुमच्याकडनंही आम्ही अपेक्षा करतो. तुम्ही बाकीच्या मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं बघू, चौकशी करू, मुख्यमंत्र्यांकडे विचारू. आता सध्या काय सगळे निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. तो निर्णय आपण आता जाहीर करावा आणि मुंबईतल्या तमाम लोकांच्या मनामध्ये हा जो प्रश्न आहे
तो दूर करावा, एवढीच माझी मागणी आहे. मंत्री महोदय, अनिल परब साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. मुंबईकरांना जे पाहिजे तेच महाराष्ट्र शासन करेल. सभापती महोदय, तिघ जण उभा आहेत, कोणाला बोलायचं आहे सांगा. बच्चू कडू. सभा थोडक्यात विचार, आता 30 सेकंद बाकी आहेत. सभापती महोदय, नार्वेकरजीनं सांगितलं, नार्वेकरजी तुम्ही काय सांगितलं का ते प्लेग आला होता आणि तेव्हा हे रुग्णालय उभं केलं होतं. मग काय दाऊद इब्राहिमनं जर पानपई सुरू केली, काय सोडणार आहे का त्याला? एखाद्या मला एक विचारा, हे इंग्रज राजवटीचा प्रतीक आहे. 150 वर्ष राज्य केलं त्या हरामखोरांनी. 150 वर्ष लाखो लोक मारले गेले. ट्रम्प असू दे का कोणी असू दे, धोरण ठरलं पाहिजे. काय इंग्रजाचं नाव या राज्यात देशात चालतं कसं? काय कारण आहे? अरे ज्यानं आमचा देश रक्तबांबड केला त्याच्या, मला वाटतं काँग्रेसनं जे आतापर्यंत चालून घेतलं ते चालता कामा नये. हे काँग्रेसनं जे 150 वर्ष चालवलं, 75 वर्ष हे नाव तुम्ही चालवले. सभापती महोदय, माझी एक मिनिट, मला एक चांगला विषय बोलू द्या ना. चांगला विषय, भाऊ 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 एक चांगला विषय बोलू दे. सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, भाऊ सचिन भाऊ एक महत्वाचा विषय. सभापती महोदय, माझी विनंती या सर्वसामान्य गरीब नागरिकाला धरून आहे. जसं माननीय प्रवीण दरेकरांनी आणि मिलिंद नार्वेकर साहेबांनी आणि अनिल परब साहेबांनी सांगितलं की पेशंटसाठी, नातेवाईकांसाठी एखादी बिल्डिंग चांगली व्हावी. भाऊचा आणि माझा प्रस्ताव असा आहे की अभ्युदय नगरची फार मोठी डेव्हलपमेंट होते, त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स आहेत. एक 200 रूमचं गेस्ट हाऊस तिथे बनवेल का सरकार? हे गोरगरीब जनतेसाठी असेल, त्याची गोष्ट सरकारने करावी. मिलिंद नार्वेकर, 1 मिनिट. मंत्री महोदय, मिलिंद नार्वेकर लास्ट. विजिट बोला, प्रश्न विचारा. विजिट करणार का? सर्व सदस्यांच्या बरोबर आमदाराला घेऊन विजिट करणार का मंत्री महोदय? मंत्री महोदय, तिघांचं उत्तर एकत्र देते. तिघांचं उत्तर देते. महोदय, प्रवीण दरेकर साहेबांनी आणि 3 प्रसाद लाड सदस्यांनी साहेबांनी जो प्रश्न मुद्दा विचारलाय. मांडला, त्याला असं वाटतं की सगळंच सभागृह अनुकूल आहे. त्याच्यामुळं आता जी पेशंटसाठीची भूमिका संपूर्ण सभागृहानं मांडली ती मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातली जाईल, उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातली जाईल. आणि अभ्युदय नगरमध्ये अशा पद्धतीची जर इमारत बांधता येणार असेल तर त्याच्यासाठी देखील सकारात्मक सरकार प्रयत्न करेल. आणि नार्वेकर साहेबांच्या गाडीतनं, ज्या गाडीमुळे ट्विट निर्माण झालं, त्या गाडीतनं मी स्वतः व्हिजिट करेन. तुम्ही सांगाल तेव्हा करेन. प्रश्न फक्त उत्तराचा तास तुमची आणि संपलेला माझी आहे. गाडी कोण अडवणार नाही याची दक्षता घ्या. फक्त नाही, ऐका. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या आपलं गाडीत मान्य केलंय, बसल्यानंतर नार्वेकर तुमची बसा गाडी खाली कोण आपलं. अडवणार नाही याची फक्त दक्षता घ्या. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. बसा जरा. त्याच्या अगोदर चौथा आहे. असं वाटते तशीच बॅटिंग सभापती मध्ये तुम्ही केले पाहिजे. आमचे नंतरचे महत्वाचे प्रश्न सुटतात. तशी तुम्ही बॅटिंग पुन्हा सुरू करा सभापती महोदय. आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. प्रश्न जास्तीचे व्हावेत अशी आपली सर्वांची इच्छा आहे. मी कुठलाही प्रश्न विचारत नाही आणि मी कुठलंही उत्तर देत नाही. आणि दोन्ही बाजूंचं ऐकून मी कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक उत्तर यावं असाच माझा प्रयत्न असतो. आपला सर्वांचं जर सहकार्य लाभलं तर आपल्याला अधिकाधिक प्रश्नापर्यंत पोहोचता येऊ शकतं. आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल अशी उद्यापासून अपेक्षा करतो. आता मी एक घोषणा करतोय. सुविधा देण्याचा 5वा प्रश्न तो अत्यंत महत्वाचा होता ना प्रश्न सभापती महोदय. उत्तराचा तास संपलेला आहे. नवनिर्वाचित विधान परिषदेच्या सदस्यांचा शपथविधीचा कार्यक्रम
दुपारी ठीक 3 वाजता घेण्यात येईल. सर्वांनी नोंद घ्यावी. त्यानंतर आता 289 द्वारे